आजचा जो आपल्या सेशनचा जो टॉपिक असणार आहे तो प्युअरली गॅरंटीड रिटर्न्स वर फोकस असणार आहे. ठीक आहे, की कशा प्रकारे तुम्हाला हायर रिटर्न्स आणि 100% गॅरंटीडनी कशा प्रकारे ते मिळू शकतात. 3500 रुपीजची SIP याच्यावर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगणार आहे आणि आपण आज कम्पेअर करणार आहे गॅरंटीड रिटर्न प्रोडक्ट आणि म्युच्युअल फंड या दोघांचं कंपॅरिझन आज आपण करणार आहे. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं तिथे तुम्ही काय करताय, तिथे तुम्ही SIP थ्रू इन्व्हेस्ट करताय, तर कशा प्रकारे SIP प्लस गॅरंटीड रिटर्न सेम इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला मिळू शकतात. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात फिक्स कॅल्क्युलेशन जे आपण बघत आहे ते 3500 रुपीजने आपण बघत आहे. ओके, इन्व्हेस्टमेंट आपण केलं 10 इयर्स साठी, म्युच्युअल फंड रिटर्न मी 15% एक्सपेक्ट करताय लॉंग टर्म मध्ये 10 वर्षासाठी. तर 3500 रुपयाची SIP, इन्व्हेस्टमेंट पिरियड फॉर 10 इयर्स आणि एक्सपेक्टेड रिटर्न इज 15%. कॅल्क्युलेट SIP तुम्ही इथे बघू शकता. 4,20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे आणि 9,20,000 रुपये तुमची व्हॅल्यू बनेल. 20 इयर साठी जर केलं तर 8,40,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, 46 लाख तुमची व्हॅल्यू बनेल. पण नोट डाऊन करून घ्या टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड. टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड किती आहे हे नोट डाऊन करून घ्या. ओके, 8,40,000 ही तुमची टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे. 3500 रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर 30 इयर साठी 12,60,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे आणि जवळजवळ 2 करोड रुपीज तुम्हाला मिळतील. बट इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आहे, 12,60,000 रुपीज आणि फ्युचर व्हॅल्यू आहे. आता 40 इयर साठी जर आता तुम्ही डायरेक्ट बाळाच्या नावाने करत आहे, कोणाच्या नावाने करत आहे, तुम्ही म्हणणार सर 40 इयर साठी SIP कोण करते. मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही करू शकता. 8 करोडची व्हॅल्यू तयार होणार ऑन जस्ट 16 लाख रुपीज ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि मंथली किती टाकत आहे, 3500 रुपये. तर हे तर झालं SIP, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बट व्हॉट अबाउट SIP प्लस. आता इथे 30 इयर साठी जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ही व्हॅल्यू सगळेजण लक्षात घ्या. 12,60,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट करत आहे तुम्ही 30 इयर साठी आणि तुम्हाला 2 करोडची व्हॅल्यू जनरेट होत आहे. लॉंग टर्म 30 इयर साठी तुम्ही करू शकता. आज जर तुमचं वय 30 आहे किंवा 30 टू 40च्या आतमध्ये जर तुम्ही आहे तर तुम्ही 30 इयर पर्यंत SIP करू शकता. आता नॉर्मली SIP किती वर्ष करायला पाहिजे, खूप जण 5 वर्ष 10 वर्षासाठी SIP करतात. जर तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जर करत आहे 10 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी तर तुम्हाला प्रॉफिट खूप जास्त होणार नाही. मी एक सिंपल कॅल्क्युलेशन साठी 10,000 रुपीजच्या SIP वर कॅल्क्युलेट करत आहे. ठीक आहे, 10,000 रुपीजच्या इन्व्हेस्टमेंटवर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवत आहे. इन्व्हेस्टेड अमाऊंट किती आहे कोण सांगे, चॅट मध्ये सांगा. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आहे, 12 लाख रुपीज आणि तुमची व्हॅल्यू किती तयार झाली, फ्युचर व्हॅल्यू किती झाली, 26 लाख रुपीज 15%नी. जर म्युच्युअल फंडनी थोडेसे कमी रिटर्न दिले, मी एक्सपेक्ट करतो मार्केट 12%नी कॅल्क्युलेट करते, 12% रिटर्न दिले तर 12 लाख रुपीजच्या इन्व्हेस्टमेंटवर व्हॅल्यू किती झाली, 22 लाख रुपीज. मग तुम्ही काय म्हणणार, मी 10 वर्षासाठी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले, 12 लाख रुपये गुंतवले, त्याच्यावर मला ते पैसे 10 वर्षामध्ये डबल सुद्धा नाही झाले. म्युच्युअल फंडचा बेसिक रूलच हा आहे की पैसे तुमचे 20 ते 30 वर्षामध्ये बनतील. जो तुमचा बेस आहे, पहिले 20 वर्ष तुम्ही काय करताय, पहिले 20 वर्ष तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये बेस बनवत आहे आणि 20 ते 30 वर्षामध्ये तुम्हाला पैसे मिळणार. तर आज जर तुमचं वय 40 असेल तर तुम्ही 60 वर्षापर्यंत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. 60 ते 70 मध्ये तुमची सगळ्यात जास्त वेल्थ जी आहे ती बनणार आहे. जर आज तुमचं वय 30 असेल तर तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करणं चालू करा जोपर्यंत तुम्ही रिटायर होत नाही तोपर्यंत. आणि जर तुमची एज त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे तुम्ही मुलांसाठी वगैरे तुमच्या गाईड करू शकता, त्यांना तुम्ही ही गोष्ट समजावून सांगा की जर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट चालू करत आहे तर ज्या चुका तुम्ही केल्या त्या चुका तुम्ही नका करू. नॉर्मली 3 वर्ष 5 वर्षामध्ये तुम्ही केलेल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बंद पडतात. म्हणूनच 90% पीपल आर नॉट एबल टू मेक मनी इन म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स येत नाही. त्याच्यानंतर सगळेजण म्हणतात की मी केला होता इन्व्हेस्ट पण लॉस झाला. लॉस नाही झाला,
त्याच्यामध्ये तुमचं जे अवेअरनेस आहे ते कमी पडलं, तुमचं नॉलेज कमी पडलं म्युच्युअल फंडचं, तुम्हाला तो प्रोडक्ट काय आहे तेच कळलं नाही कधी. तो प्रोडक्ट पैसे बनवतो 20 वर्ष ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये, आणि तुम्ही पहिल्या 20 वर्षातच निघून गेले बाहेर, तर मग तो प्रोडक्ट तुमच्यासाठी पैसे बनवणार नाही. ओके, तर हे गोष्ट समजून घ्या. मग आता असं काय सोल्युशन आहे की जेणेकरून तुमची SIP ही कधीच बंद नाही पडणार, आणि जे तुम्हाला इथे रिटर्न्स दिसत आहे, फॉर एक्झाम्पल 30 इयर्स साठी आपण जर रिटर्न्स कॅल्क्युलेट केले, तर हे जे 3 करोड रिटर्न दिसत आहे याच्यासाठी तुम्ही 36 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. ज्याचं वय 25 ते 40 आहे त्यांच्यासाठी मी सगळ्यात पहिले प्रोडक्ट सांगेल. त्याच्यानंतर 40 ते 50 जे आहे त्यांच्यासाठी सांगेल. 50च्या वर जे आहे 50 ते 60 त्यांच्यासाठी मी सांगेल. प्रत्येकासाठी मी प्रोडक्ट रेंज घेऊन आलेलो आहे विथ इन टायअप विथ बजाज अलायन्स गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट प्लॅन सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट मध्ये. इथे मी सगळ्यात पहिले एक एज पकडतो 25. तर 01/01/2000 25 इयर्सची एज. ह्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या, या गोष्टी बघा. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. याचं कंपॅरिझन जेव्हा आपण म्युच्युअल फंड सोबत करणार तेव्हा तुम्हाला एक अंदाजा येईल की तुम्ही किती मोठी अपॉर्च्युनिटी, जर आज तुमचं वय 25 ते 40च्या मधात आहे तर किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे हे तुम्ही बघू शकता. ओके, अॅन्युअल इन्कम मी एक कन्सिडर करतो 5 लाख 10 लाख 5 लाख रुपये अॅन्युअल इन्कम मी कन्सिडर करत आहे. एक्झिस्टिंग कव्हरेज 0 टाकत आहे. 25 यूथ हे काही सिलेक्ट करू शकतो. अँड नेक्स्ट स्टेप. ओके, मल्टिपल प्लॅन आहे याच्यात. बजाज अलायन्स एस प्लॅन जो आहे तो मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, आणि प्रत्येक वयोगटासाठी मी एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिला जो प्लॅन आहे तो 25 to 40च्या एज ग्रुपसाठी आहे. त्याच्यानंतर 40 to 60 वाल्यांसाठी मी अलग अलग प्लॅन्स, याच्यातच अलग अलग चेंजेस, अलग अलग गोष्टी आपण ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी आपण आज एक्सप्लेनेशन बघणार आहे. ओके, इथे आपण टाकून देऊ XYZ, नावाची काही गरज नाही. सगळ्यांसाठी एक कॉमन मेल फिमेल सगळ्यांसाठी सेवा मी मेल सिलेक्ट करताय. रेसिडेंट इंडियन, पिनकोड जो सिलेक्ट करायचा करू शकता. पिनकोड तुम्ही तुमचा सिलेक्ट करू शकता. ओके, अर्ली इन्कम अँड वेल्थ आय विल पे प्रीमियम फॉर. तर जे 25 वर्ष ते 40 वर्षाच्या रेंजमध्ये आहे ते ऑब्विसली जॉब बिझनेस काही ना काहीतरी करत आहे, तर मी इथे सिलेक्ट करणार की ते 12 वर्ष प्रीमियम पे करू शकतात. 10 वर्ष 12 वर्ष. त्याच्यानंतर सुद्धा जे ज्यांचं एज वाढत गेलं त्यांच्यासाठी 5 वर्ष तुम्ही प्रीमियम पे करू शकता. ते सुद्धा मिनिमम जे प्रीमियम पेमेंट टर्म आहे ते फक्त 5 इयर्स आहे. आता 25 to 40 साठी आपण डिस्कस करताय तर 12 इयर सिलेक्ट करू. त्याच्यानंतर मी हळूहळू प्रीमियम पेमेंट टर्म कमी कमी करत आणणार आहे. ओके, पॉलिसी टर्म मॅच्युरिटी एज 85. ओके, याच्यामध्ये तुम्ही पॉलिसी टर्म जे आहे तुमच्या मनाने चूज करू शकता की पॉलिसीची टोटल टर्म किती असणार आहे. 45 म्हणजे 45 इयर्स पासून ते एक आपण बाय डिफॉल्ट सध्या मॅच्युरिटी एज 85 पर्यंत सिलेक्ट करू. आय विल पे प्रीमियम अॅन्युअली. इन्कम जे आहे आपण मंथली सिलेक्ट करू. अॅन्युअली ऑटो पे बेनिफिट येस. ओके, सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण 1 लाख रुपीज वर कॅल्क्युलेशन बघणार आहे, कारण आपल्याला जे आहे याच्यातही मी तुम्हाला सांगेल प्रत्येक गोष्टी एक एक गोष्ट मी तुम्हाला जे आहे एक्सप्लेन करणार आहे की काय काय आणि कशा कशा प्रकारे आपल्याला बेनिफिट आहे, आणि म्युच्युअल फंडच्या कंपॅरिझन मध्ये किती जास्त बेनिफिट तुम्हाला मिळू शकते हे तुम्हाला इथे मी दिसणार आहे. इथे तुम्ही बघू शकता इन्कम लमसम तुम्हाला इथे दिसत आहे 42,174, आणि इथे तुम्हाला दिसत आहे 50 लाख रुपीज. क्लिअर सगळ्यांना? ह्या दोन गोष्टींवर तुम्हाला फक्त फोकस कशावर करायचं आहे, या दोन गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचं आहे. या दोन गोष्टी काय आहे, जनरेट बीआय केल्याच्या नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेलच. तर याला आपण कम्पेअर कशासोबत करणार, म्युच्युअल फंड सोबत. ओके, तुम्ही इथे बघू शकता 1 लाख रुपीज तुम्हाला किती इयर साठी पे करायचे आहे, 12 वर्षासाठी तुम्हाला 1 लाख रुपीज पे करायचे आहे. आणि 17 नंबरचा कॉलम इथे तुम्हाला दिसत असेल 42,174 रुपीज. हे तुम्हाला दरवर्षी मिळणार आहे पहिल्या वर्षापासून
ते तुमच्या लाईफ टाइम पर्यंत टिल द एज यू बिकम 85 इयर्स ओल्ड. तर 85 वर्षापर्यंत तुम्हाला हे मिळणार आणि मॅच्युरिटीला तुम्हाला 50 लाखाच्या जवळपास एक अमाऊंट मिळणार. आता हे जे 42,174 रुपीज, लक्ष देऊन ऐका, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा तुमच्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट जर्नीचा. हे जे 42,174 रुपीज तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला मंथली सुद्धा मिळतील. तर 42,174 डिवायडेड बाय 42,174 डिवायडेड बाय 12 किती होतात? 3514 रुपये अप्रॉक्स. ओके, आता मी जे सांगत आहे ते क्लिअर ऐका. हे जे प्रीमियम तुम्ही पे करता फर्स्ट इयरला 1 लाख रुपीज, हे तुम्हाला किती वर्षासाठी पे करायचं आहे? हे पे करायचं आहे ओनली फॉर 12 इयर. आणि 3500 रुपये महिना तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे? 3500 रुपये महिना तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळणार आहे. तर जेव्हा 3500 रुपये महिना तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळेल आणि प्रीमियम पे केल्याच्या दुसऱ्याच महिन्यापासून मिळेल. आता असं समजून घ्या की आज 13 सप्टेंबर तारीख आहे. आज तुम्ही गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP प्लस याच्यामध्ये एनरोल केलं बजाज अलायन्स एस प्लॅन मध्ये. 1 लाख रुपीज तुम्ही पे केले आज 13 सप्टेंबरला. तर 12 ऑक्टोबर किंवा 8-9 ऑक्टोबरला तुम्हाला किती रुपये येणार अकाउंटमध्ये? 3500 रुपये येणार. 3500 रुपये महिना पुढच्या महिन्यापासून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणं चालू होणार. मग एव्हरी मंथ 3500 रुपये महिना तुमच्या अकाउंटला जमा होत आहे. तर तुम्ही त्या पैशाचं काय करणार? सगळ्यात पहिले तुम्ही त्या पैशाचं काय करणार? तुम्ही ते इन्व्हेस्ट करणार SIP मध्ये. आता आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की जेव्हा तुम्ही त्याला SIP मध्ये इन्व्हेस्ट करणार फ्रॉम द इयर 25 ते 40 ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे. कन्सिडर करू तुमचं वय आहे 25. ओके, 25 वर्ष वय आहे. तुम्ही तुमच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत SIP मध्ये इन्व्हेस्ट करणार. तर किती वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करणार? इन्व्हेस्टमेंट पिरियड 35 इयर. ओके, एक्सपेक्टेड रिटर्न 12% ठेवू कॅल्क्युलेट करू. तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली? 14,70,000 रुपीजची तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. याचा अर्थ काय आहे? 14,70,000 रुपये तुम्ही 3500 रुपयाची SIP ऍज अ एज ऑफ 25 to 40च्या मधात कधी पण तुम्ही 3500 रुपयाची जरी SIP चालू केलेली आहे तरी तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती करत आहे? 14,70,000 रुपयाची टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत आहे. ओके, बट इथे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? फक्त 12 लाख रुपयाची टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची आहे. 14,70,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही. आता पुढच्याच महिन्यापासून 3500 रुपये तुम्हाला मिळणं चालू होतील. त्याच्यामुळे ते पैसे SIP मध्ये जातील. तर जे SIP मध्ये जे 2 करोड रुपये तुमचे जमा होतील ते सेम पैसे तुमचे याच्यामध्ये सुद्धा जमा होतील, कारण पैसे ते SIP मध्येच चालले. ओके, जे तुमच्या अकाउंटला पैसे येत आहे ते SIP मध्ये जात आहे. बट एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे पैसे अकाउंटला जमा होत आहे जर तुम्ही या प्लॅनच्या थ्रू SIP नाही केली तर काय होणार? ते पैसे कधी ना कधी तुमची SIP बंद पडून जाणार. कारण तुम्हाला काही ना काही काम पडेल, तुम्हाला वाटेल की अरे माझ्याकडे पैसे नाही आहे. तर तुमच्याकडे जर एक अकाउंट आहे, इथे तुम्ही एक पॉलिसी केली, पॉलिसी मधून जे 3500 रुपये महिना जनरेट होत आहे तो एका अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. फॉर एक्झाम्पल 8 तारखेला 3500 रुपये महिना आला तर 9 तारखेला तुमची SIP जी आहे ती डिडक्ट होऊन जाईल ऑटोमॅटिक. जसं होम लोनचा EMI असतो तसंच इकडून पैसे आले, इकडून पैसे इन्व्हेस्ट झाले, पॉलिसी मधून जे पैसे आले ते तुमच्या SIP मध्ये इन्व्हेस्ट झाले. तर 35 इयर नंतर 2 करोड रुपये तर जमा होतीलच, पण त्याच्यासाठी तुम्हाला 14,70,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे? त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे फक्त आणि फक्त 12 लाख रुपयाची. तर 2,70,000 रुपये तुमचे सेव्ह झाले इथेच. म्हणूनच मी याचं नाव काय दिलं? SIP प्लस. आणि प्लस तुम्हाला काय मिळणार? 35 इयरच्या नंतर पुढे 36 पासून ते 60 पर्यंत अजून 25 वर्ष तुम्हाला 3500 रुपये महिना तर मिळतच आहे. आणि
मॅच्युरिटीला 50 लाख रुपये मिळत आहे ते अलग. आता आपण कन्सिडर करू तुम्ही 60 इयर पर्यंत जर याला करतच राहिले, म्हणजे जे पैसे येत आहे ते 60 इयर पर्यंत तुम्ही एसआयपी पण चालू ठेवली, तर अमाऊंट किती होईल? 25 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट 33 करोड रुपये तुमचे जमा होतील. म्हणजे आज ऍट द एज ऑफ 25 तुम्ही एक एसआयपी चालू केली, आणि आता खूप जण म्हणतील सर हे मॅच्युरिटीचे पैसे ऍट द एज ऑफ 85 मला मिळाले, तर त्या पैशाचं मी काय करणार? ते पैसे तर माझ्या काहीच कामीचे नाही. आणि मधात मला जर पैशाचं काम पडलं तर कसं? तर मधात जर तुम्हाला पैशाचं काम पडलं, सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला 20 इयर्स नंतरच पैशाचं काम पडलं, तर 20 इयर नंतर तुम्हाला पॉलिसीमधून पैसे काढायचे काम नाही. तिथून जे 3500 रुपये आहे ते तर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होतच जातात. तुमच्याकडे हे जे पैसे जमा झाले इथून तुम्ही रिडीम करू शकता. 30 इयर नंतर जर तुम्हाला काम पडलं पैशाचं, तर तुमच्याकडे ऑलरेडी 1 करोड रुपये जमा झालेले आहे, याच्यातून तुम्ही रिडीम करू शकता. 30 इयर 40 इयर नंतर तुम्हाला काम पडलं ऍट द एज ऑफ 65, आज तुम्ही 25चे आहे, 65चे असताना तुम्हाला काम पडलं, तुमच्याकडे 3.5 करोड रुपये जमा आहे, ते तुम्ही रिडीम करू शकता. जर तुम्हाला कधीच काम पडलं नाही, 60 इयर पर्यंत जर तुम्हाला कधीच काम पडलं नाही, तर जी वेल्थ तुम्ही जनरेट करणार दॅट विल बी 33 करोड रुपीज प्लस जे मॅच्युरिटी अमाऊंट आहे ते. आणि ही वेल्थ जी तुमची जनरेट झाली ही तुम्ही तुमच्या पुढे देऊ शकता जर तुम्हाला कामच नाही पडलं. पण जर काम पडत आहे तर तुमची इन्व्हेस्टमेंट मधून तुम्ही पैसे काढू शकता, एसआयपी मधून पैसे काढू शकता, तरी पण तुमची एसआयपी कधीच बंद पडणार नाही. आणि जेव्हा एसआयपी बंद पडत नाही तेव्हाच वेल्थ क्रिएट होते. आता तुम्ही म्हणणार सर हे तर 3500 रुपये, येस, 1 लाख रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय, फक्त 1 लाख रुपये. आता तुम्ही म्हणणार सर हे जे 1 लाख रुपये मी इन्व्हेस्ट करत आहे, हे 1 लाख रुपये मला वर्षभरातून किती वेळा टाकावं लागेल? तर वर्षभरातून एकदाच तुम्हाला 1 लाख रुपये टाकायचे आहे. आणि फक्त फर्स्ट टाइमच तुम्हाला लमसम पेमेंट करायचं आहे. म्हणजे जे तुम्ही आता 8,500-9 हजार रुपये 10 हजार रुपयाच्या एसआयपी तर तुमची चालूच असेल आतापर्यंत, तर 1 लाख रुपये तुमच्याकडे लमसम नाही आहे का? प्रत्येकाकडे 1 लाख रुपये लमसम जर असेल तर त्यांना फर्स्ट टाइमच, इथे जे 98,000 दिसत आहे त्यांना फर्स्ट टाइमच 98,000 जे आहे फर्स्ट टाइमच लमसम पेमेंट करायचं आहे. सेकंड इयर पासून 12 वर्षापर्यंत जे आहे ते 8,500 हजार रुपये टाकू शकतात या पॉलिसीमध्ये. आणि त्या 8,500 मधूनच 3,500 तर वापसच येत आहे. म्हणजे नेट त्यांनी किती पैसे टाकले? फक्त 5,000 रुपये त्यांनी नेट टाकले. आणि 12 वर्षाच्या नंतर ते 3,500 रुपये जे येत आहे ते कधीपर्यंत येत राहतील? पूर्ण लाईफ टाइम पर्यंत येत राहतील. ओके. आता दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर मला मॅच्युरिटी एज 85 पर्यंत नाही करायची, तर मॅच्युरिटी एज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आज तुम्ही 25 वर्षाचे आहे, तुम्ही मॅच्युरिटी, तुम्हाला असं वाटते की मला 65 एज झाली की मॅच्युरिटी करायची आहे, तर तुम्ही इथे 40 इयर सिलेक्ट करू शकता, 40 इयरचा टाइम पिरियड, आणि तुम्ही रिइव्हॅल्युएट करू शकता गोष्टींना. इथे तुम्ही जे आहे सिलेक्ट केलं. बजाज अलायन्सचा गॅरंटीड प्लॅन तुम्ही बघू शकता. ऍट द एज ऑफ 60 पर्यंत तुम्हाला किती मिळत आहे? 41,185 रुपीज, विच इज इक्विव्हलंट टू 3500 रुपये महिना. ओके. आणि 60 इयर्स म्हणजे ऍट द एज ऑफ 65 तुम्हाला किती मिळत आहे? 21 लाख रुपीज. बट दिस मॅच्युरिटी अमाऊंट अँड दिस मंथली अमाऊंट, हे जे आहे 3500 रुपये महिना, हे तुम्हाला इथे 40 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केला, इन्व्हेस्टमेंट पिरियड इज 40 इयर्स, आणि जर कॅल्क्युलेट केलं तर 3.5 करोड रुपये तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटला मिळेल. आज तुम्ही 25 आहे, 3.5 करोड. जर मार्केटनी 12% परफॉर्म केलं तर, जर मार्केटनी 15% परफॉर्म केलं तर 8 करोड रुपीज पर्यंत तुम्हाला मिळू शकतात. आता कोणती एसआयपी करणार? जर तुम्ही एसआयपी करत आहे आणि प्रॉपरली जर तुम्ही एसआयपी नाही करत आहे तर देअर इज अ प्रॉब्लेम. आता जसं तुम्ही माझ्याकडे बघू शकता, माझ्याकडे देअर आर लॉट ऑफ एसआयपीज, जे तुम्हाला मी इथे दाखवणार आहे की एसआयपीजनी किती सीएजीआर रिटर्न्स दिलेले आहे, किती वर्षांच्या टाइम पिरियड मध्ये. ओके. तुम्ही इथे बघू शकता वन ऑफ द एसआयपी 20% सीएजीआर रिटर्न, ही एसआयपी आहे.
16% CAGR रिटर्न, 25% CAGR रिटर्न, ओके, 22% CAGR रिटर्न. तर माझ्याकडे भरपूर अशा SIP आहेत ज्यांनी लॉंग टर्म मध्ये खूप जास्त रिटर्न्स जे आहे अराउंड 20% CAGR रिटर्न दिलेले आहे. तरी पण मी जेव्हा कॅल्क्युलेशन दाखवत आहे तेव्हा किती पर्सेंटनी दाखवत आहे? आय एम शोईंग कॅल्क्युलेशन्स ऑन 15% CAGR रिटर्न. मी तुम्हाला दाखवत आहे 20%नी नो, आय एम शोईंग इट ऑन 15%. ओके, तर जर 20%नी आपण कॅल्क्युलेट केलं किंवा 25%नी कॅल्क्युलेट केलं तर रिटर्न्स विल बी ह्यूज. 20%नी जर तुम्ही 3500 रुपये जरी टाकले तर 35 करोड रुपये होतील 40 वर्षामध्ये. अँड 30 इयर मध्ये दॅट विल गो अराउंड 5.5 करोड पर्यंत. ओके राजेशजी, यू डोंट नीड टू वरी. आता आपण 25 ते 40 पर्यंत कम्पॅरिझन करत आहे. 40 ते 60 पर्यंत जे आहे त्याच्यात पण आपण कम्पॅरिझन करणार आहे. दिस सेशन इज फॉर 1 hour, सो यू डोंट नीड टू वरी. प्रत्येक एज ग्रुप साठी जे आहे वी आर हिअर टू डिस्कस. बट तुम्हाला एक गोष्ट आता कळली, जे 25 ते 40 वर्षात आहे, जर तुम्ही नॉर्मल SIP केली, 3500 रुपयाची SIP नॉर्मल केली तुम्ही 30 वर्षासाठी, तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती आहे? 12 करोड 60 लाख. आणि जर तुम्ही इकडे SIP प्लस केलं तर तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती आहे? सॉरी, इकडे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती आहे? 12,60,000 रुपये. इकडे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती आहे? फक्त 12 लाख रुपये. ओके, तर 60,000 रुपये 30 वर्षामध्ये तर तुमचे इन्व्हेस्टमेंटच वाचत आहे. त्याच्यानंतर रिटर्न्सच्या केसमध्ये जर बघायला गेलं तर हे जे तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळत आहे 50 लाख रुपीजचे, हे तुम्हाला SIP मध्ये मिळणार आहे का? जर तुम्ही नॉर्मल SIP केली तर SIP मध्ये तुम्हाला गॅरंटीड रिटर्नचा कन्सेप्ट नाही आहे. SIP मध्ये गॅरंटीड तुम्हाला 1 रुपये सुद्धा मिळणार नाही. आणि आता असं कन्सिडर करा की ज्या वर्षी तुम्हाला पैशाचं काम आहे त्या वर्षी कोरोना सारखा इव्हेंट आला किंवा ग्लोबल मार्केट क्रायसिस, रिअल इस्टेट क्रायसिस, 2008 चे क्रायसिस सारखा एखादा इव्हेंट आला, तर तुमची जी लाईफ टाईमची SIP ची मेहनत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे इन्व्हेस्ट केले त्याच्या जवळपास काहीतरी रिटर्न्स मिळतील. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्याकडे काय पाहिजे? एक सेफ गार्ड गॅरंटी तर पाहिजेच पाहिजे. आणि हे तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्त रिटर्न मिळत आहे. म्हणजे जर तुम्ही नॉर्मल SIP केली तर 12,60,000 रुपये टाकणार आणि 5 करोड 48 लाख रुपये तुम्हाला मिळेल. बट तुम्ही जर पॉलिसी घेऊन त्याच्या पैशातून SIP केली तर हे तर तुम्हाला मिळणारच आहे, जे मार्केट देईल ते. त्याच्यासोबत ऍडिशनल तुम्हाला 50 लाख रुपये मिळत आहे टॅक्स फ्री. दॅट इज व्हेरी मच डिफरंट, ते अलग आहे. ओके, तर हे एक कन्सेप्ट आहे. आता किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता? दॅट डिपेंड्स ऑन यू. आता काही लोक म्हणतील की सर मी ना 1-1 लाख रुपये नाही टाकणार, मला ना थोडंसं जास्त पैसे टाकायचे आहे पण कमी टाइम फ्रेम टाकायसाठी आहे, 12 वर्ष मी नाही टाकू शकत. तर आय विल पे प्रीमियम फॉर 5 इयर्स. तुम्ही 5 वर्षासाठी प्रीमियम पे करू इच्छिता? 5 लाख रुपये तुम्ही 5 वर्षासाठी प्रीमियम पे करत आहे. ओके, आणि पॉलिसी टर्म जी आहे ती पॉलिसी टर्म तुम्ही समजा आज तुमचं एज 30 आहे किंवा 35 एज आहे, तुम्हाला वाटते की यस मी IT मध्ये जॉब करतो किंवा माझा काही बिझनेस आहे, मला मी आता 5 लाख रुपये टाकू शकतो, पण पुढे चालून माझ्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटीज येतील तेव्हा माझ्याकडे 12 वर्ष पैसे टाकायला पैसे नाही आहेत. तर तुम्ही फक्त 5 लाख रुपये जर टाकत आहे फॉर हाऊ मेनी टाइम, फॉर हाऊ मेनी इयर्स? ओनली फॉर 5 इयर्स. ठीक आहे, आणि मॅच्युरिटी एज 85 किंवा मॅच्युरिटी एज पण तुम्ही सिलेक्ट करू शकता की पॉलिसीची मॅच्युरिटी एज किती असायला पाहिजे. 40 इयर, 30 इयर, मिनिमम किती आहे? 10 इयर. 10 वर्ष पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं राजेश सर तुम्ही म्हटले की 5 वर्षच तुम्ही, आता तुमचं एज 57 आहे, तर तुम्ही 57 पासून पैसे टाकणं चालू करणार तर फक्त 5 वर्ष पैसे टाकणार, 57 to 62, आणि 62 पासून 67 पर्यंत तुमची मॅच्युरिटी येऊन जाईल. 10 वर्षामध्ये यू विल गेट ऑल युअर मनी टॅक्स फ्री अलॉंग विथ द SIP बेनिफिट. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे, डोंट वरी. मॅच्युरिटी 10 वर्षासाठी सांगणारच आहे. बट आता अशा लोकांसाठी जे 40 ते 50च्या मधात आहे, ओके, 25 ते 40 वाल्यांसाठी झालं. 40 ते 50च्या जे लोक मधात आहे ते 40 वर्षाला तुम्ही जर पैसे टाकणं चालू करत आहे
तर तुम्ही 30 इयर्सची पॉलिसी टर्म जी आहे ती ठेवू शकता. 30 इयर्सची पॉलिसी टर्म ऍट द एज ऑफ 70 रिटायरमेंट झाल्याच्या 5-10 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला पैशाचं काम पडेल तेव्हा. तर 5 लाख रुपये तुम्ही फक्त किती वर्ष टाकताय? 5 वर्ष. आणि पॉलिसी टर्म मी ठेवली 30 इयर. तुम्हाला 20 ठेवायची 20 ठेवा, 10 ठेवायची 10 ठेवा. तुमच्या मनाने तुम्ही पॉलिसी टर्म ठेवू शकता आणि चेक करू शकता. ओके. आता इथे तुम्ही बघा अर्ली इन्कम आणि वेल्थ. इन्कम किती मिळत आहे? 1,07,000 आणि आता आम्ही जनरेट BI करत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तुमची किती होती? तुम्ही इन्व्हेस्ट केले 5 लाख रुपये 5 वर्षासाठी, म्हणजे 5-5 लाख रुपये तुम्ही 5 वर्ष इन्व्हेस्ट केले. तुम्हाला मिळत किती आहे वर्षाला? 1,07,596. डिवाइड करा बाय 12 आणि मला सांगा की काय अमाऊंट होते. लवकर चॅट मध्ये सांगा. 1,07,596. 1,07,596. ओके. डिवायडेड बाय 12 किती झालं? 8,966 रुपये, म्हणजे जवळजवळ 9,000 रुपये. आता मी इथे 9,000 रुपीज टाकत आहे. 9,000 रुपीजची SIP तुम्ही करत आहे 30 इयर साठी. व्हॉट वुड बी द रिटर्न? चला 20% नाही, आपण 15% कॅल्क्युलेट केलं तर किती रिटर्न होत आहे? 5 करोड रुपये तुमचे जमा होत आहे. म्हणजे आज तुमचं एज किती आहे? आज तुमचं एज आहे 30 to 50च्या मधात काही तुमचं एज आहे. आज तुम्ही 5-5 लाख रुपये फक्त 5 वर्ष टाकले. टोटल अमाऊंट किती टाकली? इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इज 25 लाख रुपीज ओनली. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही SIP मध्ये 9,000 रुपये जर 30 वर्ष टाकत आहे, जर तुम्ही नॉर्मल SIP करताय, जर तुमच्याकडे हा प्लॅनच नाही आहे, 5-5 लाख रुपये 5 वर्ष टाकायचा हा प्लॅन तुम्हाला मी सांगितला नसता. आणि जितके पण लोक नॉर्मल SIP करताय 8,000 रुपये, 9,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपयाची SIP तुम्ही ऑलरेडी चालू करून ठेवलेली आहे. तर तुम्ही टोटल इन्व्हेस्ट किती करताय SIP मध्ये? 32,40,000 रुपीज. जर तुम्ही 9,000 रुपयाची SIP करताय 30 वर्षासाठी, तर तुम्ही इन्व्हेस्ट किती केले? 33 लाख रुपये. किती जास्त इन्व्हेस्टमेंट आहे? अराउंड 8 लाख रुपीज तुमचे वाचले असते. 8 लाख रुपये तुमचे वाचले असते इन्व्हेस्टमेंट मध्ये, जे जास्तीची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावं लागली बिकॉज तुम्हाला माहित नव्हता हा प्लॅन. तर तुम्ही 33 लाख रुपये 32.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. त्याच्या जागेवर फक्त 5-5 लाख रुपये तुम्ही 5 वर्ष भरले असते. 25 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट, ते पण ऍट अ टाइम नाही, हळूहळू तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती. तर तुम्हाला दर महिन्याला 9,000 रुपये पुढच्याच महिन्यापासून येणं चालू झाले असते. ते 9,000 रुपये तुम्ही SIP मध्ये टाकणार आणि SIP मध्ये टाकल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू किती होणार? 5 करोड. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? जेव्हा तुमची मॅच्युरिटी होईल तेव्हा तर तुमचे 25 लाख तर तुम्हाला वापसच मिळत आहे. त्याच्यासोबत 8 लाख रुपये ऍडिशनल मिळत आहे. म्हणजे 25 लाख रुपीज यू आर गेटिंग बॅक, प्लस ऍडिशनल 8 लाख रुपीज यू आर गेटिंग टॅक्स फ्री, म्हणजे 33,62,000. मग जवळजवळ 34 लाख रुपीज जे आहे ते तुम्हाला टॅक्स फ्री मिळत आहे. म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर 10 लाख वाढवून तुम्हाला वापस मिळाले टॅक्स फ्री. आणि म्युच्युअल फंडचे जे रिटर्न्स, जे तुम्ही 9,000 रुपये टाकून तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स मिळाले असते 5 करोड रुपयाचे, ते तर मिळालेच असते. प्लस इन्शुरन्स कव्हर आहे का? येस. जर तुम्ही 5-5 लाख रुपये 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट करत आहे तर तुम्हाला 55 लाख रुपीजचं इन्शुरन्स कव्हर आहे. लाईफ कव्हर तुम्हाला 55 लाख रुपीजचं आहे. तर हे समजून घ्या, जर तुमचं एज 55 अँड अबाव असेल तरी 50 लाख रुपीजचं लाईफ कव्हर आहे. आता तुम्हाला टर्म प्लॅन जरी तुम्ही घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला 50 लाख रुपीजचं कव्हर मिळणार नाही, किंवा 1 करोड रुपीजचं कव्हर जे आहे ते मिळणार नाही. आणि मिळालं तरी त्याची प्राइस विल बी हाय. इथे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण आहे, तुमच्याकडे लाईफ कव्हर सुद्धा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स मध्ये म्युच्युअल फंड प्लस रिटर्न्स मिळत आहे. म्युच्युअल फंड प्लस गॅरंटीड रिटर्न. या केसमध्ये तर तुमच्याकडे जे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले ते तर तुम्हाला वापस मिळतच आहे, बट SIP मध्ये जे रिटर्न झाले असते ते पण तुम्हाला मिळत आहे. सो डबल बेनिफिट. आणि हे जे पैसे आहेत 1 लाख रुपये हे पूर्ण टॅक्स फ्री आहे. बरं, आता मला एक जण सांगा, किती जण इथे आहे जे ओल्ड टॅक्स रिजिम, अजून पण ओल्ड टॅक्स रिजिम फॉलो करत आहे?
असे लोक जे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आहेत. कोण आहे इथे जे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आहे? त्यांच्यासाठी एटीसीच्या अंडरमध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपीज पर्यंत जे टॅक्स बेनिफिट आहे ते टॅक्स बेनिफिट सुद्धा तुम्हाला हे केल्याच्या नंतर मिळून जाईल. गजाननजी, संदीपजी, यस, खूप सारे जण आहे जे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही 1.5 लाख रुपीज पर्यंत पर इयर इन्व्हेस्ट करत आहे तर ते पूर्ण अंडर एटीसीच्या मध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळून जाईल. आता एक गोष्ट, तेच एटीसीच्या बेनिफिटसाठी तुम्ही काय करताय? लॉक इन पिरियडची म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करताय. तीच एसआयपी तुम्हाला लॉक इन करायचं काम नाही. तीच एसआयपी जी आहे ती तुम्ही इथे करू शकता. इजंट इट द ग्रेट अपॉर्च्युनिटी की तुम्ही जबरदस्ती तुम्हाला युलिपची एसआयपी करायची आहे ज्याच्यामध्ये रिटर्न्स कमी असतात, त्याच्या जागेवर तुम्ही एखादी ग्रोथवाली एसआयपी करू शकता. आणि ही पॉलिसी जर तुम्ही घेतली, ही सिक्युरिटी जर तुमच्याकडे असेल, आता ज्यांचं एज 55 अँड अबाव आहे त्यांच्यासाठी काय आहे? तर त्यांच्यासाठी पॉलिसी टर्म जी आहे ती आपण आय विल पे प्रीमियम फॉर 5 इयर आणि पॉलिसी टर्म जी आहे, टोटल पॉलिसी टर्म तीच आपण 10 इयरची करून टाकलेली आहे. ओके. अँड आता आपण रिइव्हॅल्युएट बेनिफिट करूया. याला आपण 95 करूया आणि याला आपण 5 ठेवणार. ओके. तुम्ही बघू शकता जनरेट बीआय. जर तुमचं एज 50 अँड अबाव आहे, आज तुमचं वय 50 वर्ष आहे, तुम्हाला असं वाटतं की 60 इयरला मला मॅच्युरिटी मिळाली पाहिजे. आज तुमचं वय 57 वर्ष आहे, तुम्हाला असं वाटतं 67ला मला पैसे मिळाले पाहिजे, 10 वर्षामध्ये माझे पैसे मला वापस मिळाले पाहिजे, प्लस मला जे आहे इन्व्हेस्टमेंट पण करायची. तर याच्यापेक्षा बेस्ट प्लॅन तुमच्यासाठी काही नसू शकते. जस्ट एकदा बघा, तुम्ही 5-5 लाख रुपये किती वर्षासाठी भरले? 5 वर्षासाठी भरले. आणि जर तुमचं वय 50, 55, 60च्या जवळपास आहे तर तुमच्या नॉमिनीसाठी इथे 55 लाख रुपीजचं कव्हर तर तुम्हाला अवेलेबल आहेच. ते तर कव्हर तुम्हाला मिळणारच आहे, 55 लाख रुपीजचं लाईफ कव्हर. बट त्याच्यासोबत 74,890 म्हणजे 75,000 रुपीज तुम्हाला काय मिळत आहे? अॅन्युअली मिळत आहे. डिवाइड करा बाय 12 आणि मला सांगा किती होतात. 74,890 डिवायडेड बाय 12 किती होत आहे? 6,240. 6,250 रुपयाची एसआयपी जर तुम्ही 10 वर्षासाठी केली, 6,250 रुपयाची एसआयपी तुम्ही किती वर्षासाठी करणार? इन्व्हेस्टमेंट पिरियड 10 वर्ष. रिटर्न्स कॅल्क्युलेट करा. तुम्ही आज जर ज्या एज मध्ये आहे तिथून फक्त 6,250 रुपयाची एसआयपी करणं चालू केली तर तुम्हाला 16 लाख 16.5 लाख रुपये रिटर्न कुठून मिळणार? एसआयपी मधून मिळणार. आणि ती एसआयपी करायसाठी तुम्हाला 7.5 लाख रुपये स्वतःचे गुंतवावे लागले असते, तर 7.5 लाखाचे किती झाले असते? 16 लाख. बट ते 7.5 लाख टाकायची गरज नाही. तुम्ही जर 5-5 लाख रुपये 5 वर्ष टाकले फक्त 5 इयर साठी, तर 16.5 लाख रुपये त्या एसआयपी मधून मिळतील. प्लस हे 25 लाख आणि इथे 27,50,000 ऍडिशनल 2.5 लाख प्रॉफिट. म्हणजे तुमचे पैसे तर वापस प्लस 2.5 लाख प्रॉफिट. किती झाले? 27,50,000 प्लस 16,50,000 किती झाले? 28 आणि 16 पटकन सांगा. 44-45 लाख रुपये. 45 लाख रुपीज तुमचे बनत आहे 10 वर्षाच्या आतमध्ये. 25 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर 45 लाख रुपीज बनत आहे. त्या 45 लाख मधले 27.5 लाख रुपीज तुमचे टॅक्स फ्री आहे. ओके. रिटर्न्स किती पर्सेंट बनत आहे तर तुम्ही पकडून चालू शकता. कोण कॅल्क्युलेट करेल? 25 लाख इन्व्हेस्टमेंटवर 45 लाख रुपीजचा रिटर्न तुमचा बनत आहे 10 वर्षामध्ये. आणि हे 25 लाख रुपीज जे आहे ते तुम्ही एकदम नाही टाकले, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर जे तुम्ही रिटर्न्स कॅल्क्युलेट करणार ना ते रिटर्न्स चुकीचे असणार. कारण तुम्ही 25 लाख रुपये जर पहिल्याच वर्षी टाकले तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही एकदम पैसे टाकले तर कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही कधी पैसे टाकत आहे? पहिल्या वर्षी फक्त 5 लाख, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 5 लाख, तिसऱ्या वर्षी 5 लाख, चौथ्या वर्षी 5 लाख, 5व्या वर्षी 5 लाख, असे 5-5 लाख रुपये तुम्ही 5 वर्ष टाकत आहे. तेव्हा कुठे 25 लाख रुपीजची इन्व्हेस्टमेंट आहे? डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही आहे. आणि त्याच्यावर रिटर्न्स किती बनत आहे? 45 लाख रुपीज तुम्हाला पूर्णपणे मिळत आहे.
ओके, तर तुमचे रिटर्न्स जे आहेत ते अराउंड 15%च्या जवळपास, त्याच्यापेक्षा पण अबाव जातील. 15, 17, 18, 20% पर्यंत पण तुमचे रिटर्न्स जे आहे ते जाऊ शकतात. कॅल्क्युलेट तुम्हाला करावं लागेल, आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला जाणार, तुम्ही चुकीचं कॅल्क्युलेशन करणार. का चुकीचं कॅल्क्युलेशन करणार? बिकॉज तुम्ही डायरेक्ट 25 लाख आणि 45 लाख इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आणि रिटर्न हे कम्पेअर करणार. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 5 लाख भरलेले आहे, दुसऱ्या वर्षी तुम्ही अजून 5 लाख भरले, तर 2 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली? 10 लाख रुपयाची झाली. तिसऱ्या वर्षी फक्त अजून 5 लाख भरले. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे हे करू शकता. ओके, बरं, इथे किती जण अजून असे आहेत ज्यांना असं वाटते की मी जर घर घेतलं, मी जर एखाद्या, मला जे आहे आता मी रिटायर होण्याच्या मार्गावर आहे, मला असं वाटते 1-1 लाख 5 वर्षासाठी टाकू शकतो का? येस, 1-1 लाख सुद्धा टाकू शकता, 2-2 लाख सुद्धा टाकू शकता, 3-3 लाख सुद्धा टाकू शकता, 5-5 लाख सुद्धा टाकू शकता, 10-10 लाख सुद्धा टाकू शकता 5 वर्षासाठी. मी तुम्हाला प्रत्येक याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवून देईल. जेव्हा तुम्हाला ज्या पण गोष्टीची गरज आहे, तुम्ही मला पर्सनली सांगा, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्या प्रत्येक याचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन, म्हणजे तुम्हाला मला सांगताना काय काय सांगावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही प्रीमियम किती वर्ष भरू इच्छिता ते तुम्हाला सांगायचं आहे. मॅच्युरिटी पॉलिसी टर्म तुमची काय असायला पाहिजे ते तुम्हाला सांगायचं आहे, आणि तुम्हाला प्रीमियम किती वर्षासाठी पे करायचं आहे ते तुम्हाला, म्हणजे काय अमाऊंट प्रीमियमचं पे करायचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, या 3 गोष्टी जर तुम्ही मला सांगितल्या तर आम्ही तुम्हाला प्रॉपरली तुमचं जे आहे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून देऊ. ओके, गिव्ह द नेम ऑफ द स्कीम. बजाज अलायन्स एस स्कीम आहे, ज्याला आपण SIP प्लस गॅरंटीड रिटर्न्स जे आहे, याला असं गॅरंटीड रिटर्न, SIP प्लस गॅरंटीड रिटर्न. 5 इयर्स 1.5 लाख रुपीज तुम्हाला टाकायचे आहे फॉर 5 इयर्स. ओके, लेट सी, इधर 1,50,000 रुपये तुम्ही टाकले 5 वर्षासाठी. पॉलिसी टर्म काय राहील ते पण सांगा. जर तुम्हाला वाटत आहे चॅटमध्ये टाका, मी इथे तुम्हाला तुमच्या यांनी कॅल्क्युलेट करून दाखवतो. ज्यांना ज्यांना पण वाटत आहे की हा मला कॅल्क्युलेट करून दाखवा एकदा, मी इथे दाखवतो. बाकी त्याच्यानंतर जे आहे आपल्या टीम कडून कॉल येईल, तुम्हाला पर्सनली सगळ्या गोष्टी विचारल्याच जातील. 1.5 लाख फॉर 5 इयर्स, मॅच्युरिटी 60 इयर्स. मॅच्युरिटी 60 इयर्स, मॅच्युरिटी 45 इयर्सची आहे. 60 इयर म्हणजे मी कन्सिडर करतो तुमचं वय 25 असेल, तर मॅच्युरिटी जी आहे मी डायरेक्ट तुम्हाला मॅच्युरिटी एज 85 देऊन टाकतो. ओके, अँड 1.5 लाख रुपीज फक्त तुम्ही 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट करत आहे. ओके, नाउ रिइव्हॅल्युएट बेनिफिट करूया. 95% अँड 5%. लेट्स सी, लेट्स क्रिएट द वेल्थ क्रिएट करून बघूया. ओके, 1 लाख रुपीज मंथली पे करू शकतो का? तुम्ही इथे मंथली नाही पे करू शकत, तुम्ही इयरली पे करू शकता. सर 2 लाख रुपीज इयरली टाकायचे आहे. येस येस, डेफिनेटली आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारच आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला आम्ही पूर्ण डिटेल गोष्टी सांगणारच आहे. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट इट. तुमचं आम्ही डेडिकेटेडली, बघा हे गोष्ट जे आहे आपण, मी तुम्हाला आज एक प्रोडक्ट शिकवत आहे, याच्यानंतर मी तुम्हाला डेडिकेटेडली सगळ्या गोष्टी ज्या आहेत सांगणार आहे. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट दॅट. ओके, फक्त इथे आपण आता कॅल्क्युलेशन करूया. 1.5 लाख रुपीज 5 वर्ष भरणार, मॅच्युरिटी अप टू 60 इयर्स. नाव आपण जनरेट BI केला. जनरेट BI केल्याच्या नंतर इथे आपल्याला काय दिसत आहे ते आपण चेक करू. पॉलिसी टर्म फॉर 10 इयर्स, 20 इयर्स, प्रीमियम 1 लाख रुपीज. प्लीज कॅल्क्युलेट. दीपक जी, डोंट वरी अबाउट इट. आम्ही सगळं तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे विथ SIP. जसं आपण इथे कॅल्क्युलेट केलं, 1.5 लाख रुपये 5 वर्ष भरले, म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट 7.5 लाख रुपयाची केली. 32,500 रुपये डिवायडेड बाय 12 करा, कॅल्क्युलेट करा. सगळे जणांना शिकायचं आहे कॅल्क्युलेट करणं. ओके, 32,500 रुपीज डिवायडेड बाय 12, 2708 रुपयाची SIP. आणि ही तुम्ही किती वर्ष करणार, म्हणजे 2700 रुपयाची SIP तुम्ही करणार फॉर 60 इयर्स. पॉलिसी टर्म 60 इयर्स. 10 करोड रुपये तुमचे बनतील SIP मधून, आणि त्याच्या सोबतच लमसम तुम्हाला मिळेल 30 लाख रुपीज ऍडिशनल. जर तुम्ही
2700 रुपयाची एसआयपी केली असती तर कदाचित 60 वर्ष कंटिन्यू पण करू नसता शकला. जर कंटिन्यू केली इथून बजाज अलायन्सच प्रीमियम तुम्हाला 5 वर्ष भरायचा आहे, पण तुमची जी एसआयपी आहे ती लाईफ टाइम साठी कोण चालू ठेवेल? बजाज अलायन्सच तुमची एसआयपी लाईफ टाइम चालू ठेवेल. सर एस पॉलिसी नाही घेतली आणि फक्त लमसम 5 लाख एसआयपी मध्ये टाकले तर 20 इयरला किती होते ते सांगता का? येस, डेफिनेटली मी सांगणार आहे. इथे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही लमसम 5 लाख रुपये टाकले, त्यासाठी आपल्याला एनजे वेल्थवर जावं लागेल. त्यांचं कॅल्क्युलेटर चांगलं आहे. ज्यांचं जी गोष्ट चांगली आहे तिथून आपण ते कॅल्क्युलेट करून मी तुम्हाला दाखवणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. ओके. फायनान्स आणि मी हे पण दाखवेल, लमसम 5 लाख टाकण्यापेक्षा जर तुम्ही एस पॉलिसी घेतली 1-1 लाखाचा 5 वर्षासाठी तर कोणतं बेनिफिशियल राहील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर तुमचं काय म्हणणं आहे? 5 लाख रुपये मी जर लमसम टाकले, किती वर्षासाठी टाकले? 20 वर्षासाठी जर मी 5 लाख रुपये लमसम टाकले. ओके. आणि एक्सपेक्टेड रिटर्न मी इथे मार्केट व्हॅल्यू नुसार 12% कॅल्क्युलेट करतो. तर 5 लाख रुपयाचे 20 वर्षानंतर किती होतील? 48 लाख रुपीज. वन टाइम तुम्ही लमसम टाकत आहे. बट तेच जर तुम्ही 5 लाख रुपये 1-1 लाख रुपये करून 5 लाख रुपये इथे टाकले, चला 1.5 लाख करून तुम्ही टाकले आणि तुमची व्हॅल्यू किती होत आहे 20 वर्षानंतर? तर 20 वर्ष आपण पॉलिसी टर्म ठेवू तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. आता सध्या इथे 30 लाख तर तुम्हाला वापस मिळत आहे. इकडे बघा, जे 48 लाख रुपीज तुमचे जमा झाले, या 48 लाख मधले 5 लाख तुमची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात पहिले तुम्ही मायनस करणार, तर 43 लाख झाले. आणि त्या 43 लाख वर तुम्हाला 15% टॅक्स लागेल जेव्हा तुम्ही विड्रॉ करणार तेव्हा. तर 43 लाखचा 15% किती होते? जवळजवळ 6 लाख रुपये. म्हणजे अमाऊंट तर तुम्हाला दिसत आहे 48 लाख, पण त्याच्यातून 6 आणि 5 11 लाख रुपये जर मायनस केले तर नेट व्हॅल्यू तुमची काय होत आहे 20 वर्षाच्या नंतर? 37 लाख रुपीज होत आहे. 5 लाख रुपये लमसम टाकल्याच्या नंतर सुद्धा 37 लाख रुपीज आफ्टर 20 इयर्स. इन्फ्लेशन ऍडजस्ट केलं तर 20 लाखही व्हॅल्यू होणार नाही, म्हणजे हार्डली 4 पट तुमची व्हॅल्यू होईल जर तुम्ही लमसम इन्व्हेस्ट करत आहे तर. कारण इन्फ्लेशन तर वाढेल ना 20 वर्षामध्ये. तर जर लमसम इन्व्हेस्टमेंट करत आहे तर हा एक जे आहे ते पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बट त्याच्याच अगेन्स्ट मध्ये जर तुम्ही 1-1 लाख रुपये 5 वर्ष टाकत आहे तर सगळ्यात मोठा फायदा काय आहे? एकदम 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची गरज नाही. 1-1 लाख रुपये 5 लाखावर तुम्ही जे आहे त्याच्यातले 1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. 4 लाख रुपये जे आहे ते अजूनही तुमच्या लमसम मध्ये पडून आहे, जे म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी टाकलेले आहे किंवा मार्केटमध्ये टाकलेले. पहिल्या वर्षी 1 लाख रुपये टाकले, ते 4 लाख रुपये चांगलं मार्केट जर असेल तर पुढच्या वर्षी त्याच्यावरच तुम्हाला 70-80 हजार किंवा 1 लाख प्रॉफिट होऊन जाईल. तोच विड्रॉ करून तुम्ही इकडे दुसरे जे आहे 1 लाख रुपये भरू शकता. त्याच्यामुळे कसं आहे, 5 लाख रुपये एकदम टाकणं मार्केटमध्ये इज नॉट ऍडवायझेबल ऍट ऑल. त्याच्या जागी तुम्ही 5 लाख रुपये एकदम तुम्ही लमसम मध्ये टाकून तिथून 1-1 लाख रुपये जे आहे काढून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. म्हणजे जे उरलेले 4 लाख आहेत तेच तुमच्यासाठी ऍडिशनल 1 लाख बनवून देतील एका वर्षामध्ये, आणि ते तुम्ही इकडे वापस सेकंड इन्स्टॉलमेंट पे करू शकता. तर दिस विल बी द बेस्ट प्लॅन, ज्याच्यामध्ये तुमची एसआयपी लाईफ टाइम साठी चालू राहते. त्याच्यासोबत सोबत जे पैसे इन्व्हेस्ट होत आहे ते पैसे इन्व्हेस्ट होत 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 तुमच्याकडे जे आहे एक ऍट द एंड टॅक्स फ्री लमसम अमाऊंट मिळत आहे. ओके. तर जसं आपण इथे कॅल्क्युलेट केलं, 1.5 लाख रुपयासाठी 2700 रुपयेच्या एसआयपीनीच पॉलिसी टर्मच्या एंडला तुम्हाला 10 करोड रुपये त्या एसआयपीचे जमा होऊन जातील. ओके. आणि त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती करावी लागली असती? 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागली असती. बट बिकॉज तुमच्याकडे पॉलिसी आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे? फक्त आणि फक्त 7.5 लाख रुपयाची, जी तुम्हाला पॉलिसीच्या एंडला वापसच मिळत आहे. आणि वापस नाही मिळत आहे, पॉलिसीच्या एंडला 30 लाख वापस मिळत आहे. 45 इयर्सचं आपण कन्सिडर करतोय ना. ओके. 45 इयर्सचं कन्सिडर करायचं आहे तर तुम्ही इथे 45 इयर्स सिलेक्ट करू शकता. पॉलिसी टर्म 45 इयर्स, रिइव्हॅल्युएट बेनिफिट. ओके. इथे तुम्ही सिलेक्ट करणार 95 आणि इथे तुम्ही सिलेक्ट करणार 5. 45 इयर्स साठी जर आपण कन्सिडर केलं तरी तुम्हाला 32,650 रुपीज तर मिळतच आहे. म्हणजे जे मंथली मिळत आहे तेवढे तर मिळणार, बट त्याच्यासोबत म्हणजे 2700 रुपये महिना तर मिळतच आहे.
बट ऍट द एंड ऑफ द मॅच्युरिटी 15 लाख रुपये मिळतात. टाकले किती होते? 7.5 लाख आणि मिळाले किती? 15 लाख. म्हणजे जे इन्व्हेस्ट केले ते तर वापस मिळाले, प्लस SIP चे जे मिळाले ते अलग. टॅक्स सेव्हिंग होते का 5 लाख 1च्या ऐवजी? येस. जर तुम्ही 5 लाख एकदम टाकले तर टॅक्स सेव्हिंग नाही होणार. बट तुम्ही जर इथे 1 लाख 5 वेळा टाकत आहे आणि जर तुमच्याकडे ओल्ड टॅक्स रिजिम आहे तर अंडर 80C च्या सेक्शन मध्ये 1.5 लाख रुपयापर्यंतचं टॅक्स याच्यामध्ये तुम्हाला भरायचं काम नाही. त्याच्यासोबत सोबतच म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कव्हर नाही आहे. इथे तुम्हाला 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर 16,50,000 रुपयाचं लाईफ कव्हर सुद्धा तुम्हाला मिळत आहे. ओके, तर दिस इज द बेस्ट बेनिफिट जे तुम्हाला आहे की लाईफ कव्हर पण मिळत आहे. त्याच्यासोबत सोबत म्युच्युअल फंड मध्ये जेवढे रिटर्न आहे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला मिळतात. कारण नॉर्मल SIP केलं तर फक्त नॉर्मल SIP चे रिटर्न मिळतील. बट दिस इज SIP प्लस, जिथे तुम्हाला नॉर्मल SIP चे रिटर्न, त्याच्यासोबत सोबत लाईफ कव्हर, त्याच्यासोबत सोबत गॅरंटीड रिटर्न, जे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या डबल ट्रिपल, काही काही केसेसमध्ये तर 4 टाइम पर्यंत पण तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मॅच्युरिटीला वापस मिळत आहे. सो दिस इज द बेनिफिट. बाकी 60 इयर टाकलंय. ओके, आता आपण दीपक सर म्हणताय की 10 इयर्सचं पॉलिसी टर्म और 20 इयर्सचं पॉलिसी टर्म 1 लाख रुपीजचं इन्व्हेस्टमेंट. 1 लाख रुपीज तुम्हाला किती वर्षासाठी भरायचे आहे? दीपकजी डोंट वरी, पर्सनली कॉल करून तुम्हाला प्रत्येकाला ज्याला ज्याला पण वाटते की तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे कॉल येईल. तुम्हाला फक्त 3 गोष्टी सांगायच्या आहेत. ज्यांना ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांना फक्त 3 गोष्टी सांगायच्या आहे. किती वर्षासाठी करायचं, किती रुपयाचं करायचं, ठीक आहे, पॉलिसी टर्म काय आहे, किती वर्षासाठी तुम्हाला करायचं आहे. ओके, तुमचं डेट ऑफ बर्थ सांगा, तुमचं पॉलिसी टर्म सांगा, किती इयर साठी करायचं ते सांगा आणि अमाऊंट सांगा. या 4 गोष्टी तुम्हाला जे आहे फिल करायच्या आहे. दॅट सेट. आणि याच्यासाठी मी जे आहे एक गुगल फॉर्म बनवून सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून देणार आहे. तर ज्यांना ज्यांना पण इंटरेस्टेड आहे तुम्ही ते 4 कॉलम फिल करा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला प्रत्येक BI प्रत्येक गोष्टी जी आहे ते गॅरंटीड रिटर्न्स तुम्हाला आम्ही सेंड करून देऊ, की तुमचं कस्टमाइज करून की किती तुम्हाला किती पैसे मिळू शकते. बरं, कोणासाठी बेनिफिशियल आहे? आजची रेकॉर्डिंग मिळेल का? डेफिनेटली मिळेल. आजची जी रेकॉर्डिंग आहे ती डेफिनेटली आपण या रेकॉर्डिंगला जे आहे एडिट करून याला आपण अपलोड करणारच आहे. तर आजची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. ओके, डोंट वरी अबाउट दिस. रेकॉर्डिंग तुम्हाला 100% मिळेल. बरं, अजून एक गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे या प्लॅन मध्ये? सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत्या कोणत्या आहे की कधीच तुमची SIP ब्रेक नाही होऊ शकत. SIP पेक्षा जास्त रिटर्न मिळणार याची गॅरंटी आहे. गॅरंटीड रिटर्न मध्ये गॅरंटी कोणत्या गोष्टीची आहे की SIP पेक्षा जास्त रिटर्न मिळणार. आता दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला नेहमी सेफ राहावं लागेल. तुम्ही जे आहे इन्व्हेस्टमेंटला कधी सुद्धा तुम्ही ग्रँटेड घेऊ शकत नाही. ओके, जसं एक्झाम्पल म्हणून सांगतो, 20 इयरची पॉलिसी टर्म जर कोणी 1990 मध्ये 1990 मध्ये किंवा 2000च्या साल जेव्हा 2000 चालू होतं तेव्हा जर कोणी इन्व्हेस्टमेंट केलं असेल, 2000 मध्ये कोणी 20 इयर साठी इन्व्हेस्टमेंट केलं आणि 20 इयर त्याचं बॅड लक असं की SIP त्यानं 20 वर्षासाठी केली 2000च्या टाइम मध्ये आणि 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा त्याच्या 2019 मध्ये त्याची व्हॅल्यू ऑल टाइम हायला दाखवत असेल, त्याला SIP मध्ये खूप जास्त रिटर्न्स दिसत असतील, मे बी 20% CAGR 19% CAGR दिसत असेल. बट त्याला जर 2020 मध्ये पैसे काढायचं काम आहे तेव्हा जर कोरोना सारखा एखादा इव्हेंट आलेला आहे आणि तेव्हा त्याचं इन्व्हेस्टमेंट जे आहे 20 वर्षाची मेहनत, इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न 8%, 9%, 10% वर येऊन थांबलेलं आहे, तर तुम्ही काय करणार? त्याच्यासाठी तुमच्याकडे गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. जर तुमचा 10 वर्षाचा पॉलिसी टर्म आहे, आज 2025 मध्ये तुम्ही 10 वर्षाचा पॉलिसी टर्म घेतला, 2035 मध्ये मॅच्युरिटी आहे, तर तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, जे गॅरंटीड आहे, जे लिहिलेलं आहे पेपरवर ते तर मिळणारच. पण आज जर तुम्ही 10 वर्षासाठी SIP करत आहे, ज्यांनी 2010 मध्ये SIP चालू केली आणि त्यांचं 10 वर्षाची SIP 2020 मध्ये संपली, त्यांनी प्लॅन केला असेल की 2020 मध्ये मला पैशाचं काम आहे, तेव्हा मला जे आहे पैसे काढायचे आहे. काय झालं 2020 मध्ये? नाही काढू शकले पैसे. 2008 मध्ये काय झालं? नाही काढू शकले पैसे. का नाही काढू शकले? मार्केट क्रॅश.
पण त्यांच्याकडे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट नव्हती काढायला. ठीक आहे. बरं, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, बजाज अलायन्स तुम्हाला एक अजून बेनिफिट देते. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहे, जर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करत आहे, तुमची जी मॅच्युरिटी व्हॅल्यू आहे 15 लाख रुपये झालं, किंवा तुमची जी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे, तुम्ही 1.5 लाख 5 वर्ष इन्व्हेस्ट केले, या प्लॅनच्या बिहाफवर तुम्हाला लोन सुद्धा मिळते. किती पर्सेंट इंटरेस्ट रेटवर? जस्ट 3% इंटरेस्ट रेटवर तुम्हाला लोन मिळते. 3 ते 4% इंटरेस्ट रेट डिपेंडिंग अपॉन युअर सिव्हिल. आज तुम्हाला पर्सनल लोन काढायचं आहे तर 12% इंटरेस्ट रेटवर तुम्हाला पर्सनल लोनचं काम पडेल. त्याच्यासाठी जर तुम्हाला पर्सनल लोनचं काम पडत आहे आणि तुम्ही विचार करताय की हा मी पॉलिसीला मधातून ब्रेक करून टाकतो, थोडेफार माझा लॉस झाला तर चालते, पण मला पैशाचं काम आहे, काहीच गरज नाही. म्युच्युअल फंड मधून मी माझे पैसे काढून घेतो. आता तुम्ही खूप जण विचार करणार, जसं तुम्ही म्हटलं की जर मला पैशाचं काम पडलं, आज मी 2700 रुपये महिन्याची SIP केली आणि 1 लाखचा प्लॅन, जर 10 लाखाचा प्लॅन असेल तर 10 लाख रुपये जर तुम्ही 5 वर्ष भरत आहे, अमाऊंट तुम्ही विचार करा, अमाऊंट विल बी ह्यूज. जर तुम्ही एकदा हे विचार केला ना की 5 वर्षच तर भरायचे आहे, 50 लाख रुपये आहे तुमच्याकडे, 10 लाख रुपये जर तुम्ही भरताय 5 वर्षासाठी, पॉलिसी टर्म किती आहे तुमची? 45 इयर्सची. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना तर 10 लाख रुपये 5 वर्ष भरून तुम्ही एखादा घर घेणार होते. ठीक आहे. आणि त्या घराला रेंटवर चढवून तुम्ही काय करणार होते? त्या रेंटवर तुम्ही जगणार होते. हा तुमचा प्लॅन होता इन्व्हेस्टमेंटचा. 10 लाख रुपये 50 लाख रुपये एकदम भरायची गरज नाही. बँकेकडून लोन काढून त्याचा EMI भरत भरत त्या लोनचा EMI कोण भरणार? त्या लोनचा EMI कोण भरणार? जो तुमच्या घरी टेनंट राहायला आलेला आहे तो बँकेला पैसे देणार. तुम्ही एक घर विकत घेतलं 50 लाख रुपयाचं लोन काढून घर विकत घेतलं, त्या घरामध्ये भाडेकरू ठेवला. तो भाडेकरू काय करताय? तुम्हाला भाडं देत आहे. ते भाडं तुम्ही कोणाला देताय? बँकेला देताय. तुम्हाला काय भेटलं? काहीच नाही. आणि तुमच्या नवीन घरामध्ये कोण राहत आहे? भाडेकरू राहत आहे. मग तुम्ही काय करताय जुन्या घरात राहून? ठीक आहे. तर जर तुम्ही 10 लाख रुपये 5 वर्ष इथे पे केले तर तुम्हाला किती मिळत आहे महिन्याला? 1,15,000 रुपये मिळत आहे वर्षाला, आणि ते लाईफ टाइम साठी मिळत आहे. ओके. 45 वर्षाच्या नंतर तुम्हाला किती मिळत आहे? 5 करोड रुपये मिळत आहे. गॅरंटीड 5 करोड रुपये मिळत आहे. आता 10 लाख रुपये जर तुम्ही 12 वर्ष भरू शकता, 5 वर्ष नाही, तुम्ही 12 वर्ष जर 10 लाख रुपये भरू शकता. ओके. पॉलिसी टर्म मी अजूनही 40 वर्ष ठेवत आहे आणि प्रीमियम जे आहे 10 लाख रुपये ठेवत आहे. 10 लाख रुपये तुम्ही जर 12 वर्ष भरू शकता तर रिझल्ट विल बी अमेझिंग. 1,20,00,000चं रेंटवर घर चढवण्यापेक्षा जर तुम्ही 10 लाख रुपये 12 वर्ष भरले, तुमच्या लाईफ टाइमसाठी जो रेंट आहे ना तो इथं मिळून जाईल, ते पण टॅक्स फ्री. ना तुम्हाला टेनंटची काळजी करायची गरज आहे, घर भाड्यानं जात आहे की नाही त्याची काहीच काळजी करायची गरज नाही. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर असं करा जिथे तुम्हाला टेन्शन नसलं पाहिजे की माझं घर रेंटवर जाईल का, ब्रोकर शोधा, हे सगळं करा. जर तुम्ही घर घेऊन तिथे इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे. 10 लाख 12 वर्ष भरले, 4,15,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळत आहे. डिवाइड करा. 1 करोडच्या घराचा रेंट किती आहे पुण्यामध्ये? 25,000, 30,000, त्याच्यापेक्षा जास्त तर नाही आहे. 4,15,000 डिवायडेड बाय 12, 35,000 रुपये रेंट तुम्हाला मिळेल दर महिन्याला. 35,000 रुपये रेंट. 10 लाख 12 वर्ष भरले तर इन्व्हेस्टमेंट किती झाली? इन्व्हेस्टमेंट तुमची झाली 1,20,00,000 रुपयाची. जर आज पुण्यामध्ये प्रॉपर्टी घ्यायला गेला 2 BHK फ्लॅट, बानेर, बालेवाडी, हिंजेवाडी, मुंबईमध्ये जर तुम्ही घ्यायला गेला, कुठेही घ्यायला गेला तर 1 करोड रुपये तर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करणंच आहे. ठीक आहे. बट तिथे तुम्हाला काय गॅरंटी आहे की 35,000 रुपये रेंट मिळेल? गॅरंटीड 35,000 रुपये टॅक्स फ्री रेंट मिळत आहे. घर घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक तर EMI पे करणं आहे, त्याच्यानंतर जो तुम्ही इंटरेस्ट घेत म्हणजे जे तुम्हाला रेंट येईल सुद्धा त्या रेंटवर तुम्हाला टॅक्स लागेल. इथे तुम्हाला 35,000 रुपये लाईफ टाइम साठी टॅक्स फ्री तर येणारच रेंट.
पण त्याच्यानंतर मॅच्युरिटीला तुम्हाला किती पैसे मिळणार? 2 करोड रुपये मॅच्युरिटीला मिळणार. 2 करोड आहे की 20 करोड आहे? 2 करोड रुपये. 2 करोड रुपये 40 वर्षानंतर मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणार आणि 35,000 रुपये रेंट जो आहे तो तुमचा चालू होणार. पहिल्यांदा 10 लाख रुपये भरले त्याच्या दुसऱ्याच महिन्यापासून 4 लाख रुपयाचा रेंट तुम्हाला चालू होऊन जाईल. ओके. तर जर तुम्ही प्रॉपर्टी घेताय ना तर तुम्ही चूक करत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर प्रॉपर्टी तुम्ही राहण्यासाठी घेताय तर मी तुम्हाला कधीच काय म्हणणार नाही. प्रॉपर्टी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेताय तर देअर आर लॉट ऑफ ऑप्शन. इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी नाही आहे. ठीक आहे. रेसिडेन्शियल प्रॉपर्टी तर बिलकुलच नाही आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. इन्व्हेस्टमेंटसाठी जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही असा एखादा प्लॅन घ्या ज्याच्यात तुम्हाला टेन्शन नाही. जर तुम्ही एखादा शॉप घेतला इन्व्हेस्टमेंटसाठी, वर्षभर तो शॉप भाड्याने गेलाच नाही, धूळ खात पडलेला आहे, काय करणार? एकदा बाहेर निघा. बाहेर निघाल्यावर तुम्हाला कळेल शॉप फॉर रेंटचे किती सारे बोर्ड लागलेले आहेत. त्यांच्या ओनरचा विचार करा ज्यांनी त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलं असेल. ईएमआय भरत आहे फक्त. ओके. पण तिथे कोणी शॉप अजून ते भाड्याने गेलेलं नाही आहे. बरं, भाड्याने गेलं तर ते सगळं तुम्हाला ब्रोकर, त्याला कमिशन, जे भाडं येत आहे त्याच्यावर तुम्हाला ऍडिशनल टॅक्स, या सगळ्या गोष्टी आल्या. ओके. बट इथे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाही. तर तुम्ही 10 लाख भरा, 5 लाख भरा, मिनिमम किती भरू शकता? 1 लाख. बरं, सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती आहे या प्लॅन मध्ये? की फक्त फर्स्ट टाइम तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करावं लागते. आज तुम्हाला 1 लाख रुपये भरायचे आहेत, 2 लाख रुपये भरायचे आहेत, 3 लाख रुपये भरायचे आहे. तुम्हाला वर्षभर 3-3 लाख रुपयाची सोय करत बसायची गरज नाही. आज तुमची ऑलरेडी 25,000 रुपयाची एसआयपी चालू आहे. याचा अर्थ काय आहे? तुम्ही 3 लाख रुपये एकदा भरा, एका वर्षाच्या नंतर 25,000ची जी एसआयपी आहे ती एसआयपी इथे चालू करून टाका. त्याच 25,000 मधून 11,000 रुपये तर तसेच वापस येत आहे. म्हणजे तुमचे 15,000 रुपये नेट इन्व्हेस्टमेंट चालली, 14,000 रुपये नेट इन्व्हेस्टमेंट चालली. ओके. तर यू डोंट नीड टू वरी. आता मला फक्त तुम्ही डाऊट विचारा. आपला प्रोडक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे आणि सगळ्या एज साठी आहे. जर तुमचं एज 25 असेल, तुमचं एज 35 असेल, 45 असेल, 55 असेल किंवा 65 असेल, 65 तर नाही, 55, 60 एज पर्यंत तुम्ही करू शकता. अंटिल द एज ऑफ 60 तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरं, 60च्या वर का नाही करू शकत? बिकॉज याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते डेथ बेनिफिट जे आहे नॉमिनीला मिळत आहे. तर आज तुम्ही समजा 10 लाख रुपये टाकले, जर तुमचं वय 55 वर्ष आहे, 57 वर्ष आहे, तुम्ही जर 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताय पुढच्या 5 वर्षासाठी, तर इन्शुरन्स कंपनीला तुम्हाला पुढच्या पॉलिसी टर्म 10 वर्ष आहे, तर 57 पासून 67 पर्यंत, 59 पासून 69 पर्यंत 1 करोड रुपयांनी इन्शुरन्स कंपनीला तुम्हाला इन्शुअर करावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे आहे पॉलिसी टर्म 60च्या वर मिळत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? जर तुमचं एज 55 to 60च्या मधात असेल, 55 ते 60च्या मधात जर तुमचं वय आहे, तर मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करा. 5 वर्षाच्या जे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, 5 वर्ष किंवा 7 वर्ष, आय विल पे प्रीमियम फॉर 5 इयर और 7 इयर. मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करा. जर 55 वर्ष वय आहे, 54 वर्ष वय आहे, 53 वर्ष वय आहे, मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करा. किती इन्व्हेस्ट करणार? 5 लाख, 4 लाख, 5 लाख, जेवढे तुम्ही 5 वर्ष टाकू शकता तेवढी मोठ्यातली मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करा. जेणेकरून जर तुमची 55 to 60च्या मधात एज असेल तर तुम्हाला लाईफ कव्हर जास्तीत जास्त मिळेल, जे तुम्हाला बाहेर मिळणार नाही. तुमच्या फॅमिलीसाठी सिक्युरिटी जी आहे ती जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल. आणि रिटर्न्स तर तुम्हाला मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर जास्त रिटर्न्स तर मिळणारच आहे. ओके. बट येस, जर तुमचं एज 25 ते 40, 25 ते 50च्या मधात आहे, तर तुम्ही जेवढी जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता तेवढी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कारण वन टाइमच लमसम पे करायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून तर अमाऊंट पण एसआयपी मध्येच जाणार. ठीक आहे. आणि जे वन टाइम लमसम पे करताय त्याच्यातच तुम्हाला 40 to 45% जे आहे 12 पे मध्ये, जर 1 लाख रुपये भरताय तर 42,000 रुपये वापस येत आहे. ओके. 2 लाख पर इयर. येस, तुम्हाला आम्ही प्लॅन पाठवून देऊ. मी तुम्हाला सगळ्यांना एक शीट पाठवेल. ती शीट सगळ्यांना फिल करायची. ती शीट फिल करा. त्या शीट मध्ये सांगा, तुम्हाला 4 गोष्टी मेन्शन असतील, त्या 4 गोष्टी जे आहेत ते शीट मध्ये फिल करा. पॉलिसी टर्म तुम्हाला किती वर्षासाठी पाहिजे, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती करायची आहे, या 2 गोष्टी, डेट ऑफ बर्थ
तुमचं, ठीक आहे. आणि प्रीमियम तुम्ही किती प्रीमियम पे करणार, किती वर्षाची पॉलिसी टर्म आहे, किती वर्षासाठी प्रीमियम पे करणार आणि तुमची डेट ऑफ बर्थ, या 4 गोष्टी तुम्हाला सांगा. आणि डाऊट असेल तर विचारा, नाही तर सेशन आता आपण क्लोज करणार आहे. सेशन आपलं झालेलं आहे. शीट तुम्हाला ग्रुपमध्ये येऊन जाईल, ती शीट सगळ्यांना फिल करायची आहे. ओके, ज्यांना ज्यांना पण इंटरेस्ट आहे फिल करायची आहे. ज्यांनी ज्यांनी शीट फिल केली त्यांना आमच्याकडून कॉल डेफिनेटली, पहिले कॉल त्यांना येईल जे शीट फिल करतील, बाकीच्यांना पण कॉल येत राहील. एसआयपी कोणती असेल, एसआयपी कोणती असेल हे तुम्ही कोणती पण एसआयपी सिलेक्ट करू शकता. बट येस, जर तुम्ही माझ्या मनाने एसआयपी सिलेक्ट करणार तर मी तुम्हाला जसं सांगितलं, माझ्याकडे अशा एसआयपी आहेत ज्या तुम्हाला हायर रिटर्न्स जनरेट करून देऊ शकतात. पॉलिसी पे करताना मध्येच डेथ झाली तर डेथ बेनिफिट कशासाठी आहे, डेथ बेनिफिट जे आहे ते फॅमिलीला मिळेल. पॉलिसी पे करताना जर पॉलिसी, जे पण पॉलिसी ज्याच्या नावाने पॉलिसी आहे त्याची डेथ झाली तर हे जे डेथ बेनिफिट आहे, इथे दिसत आहे तुम्हाला डेथ बेनिफिट, हे डेथ बेनिफिट कोणाला मिळेल, हे डेथ बेनिफिट नॉमिनीला मिळणार. ठीक आहे. मेडिकल इज मॅन्डेटरी फॉर दिस पर्पज, नो, मेडिकल इज नॉट मॅन्डेटरी, मेडिकल याच्यासाठी मॅन्डेटरी नाही आहे. घरच्या मुलांसाठी पण काढू शकतो का, 18 वर्षाच्या वर कोणी पण असेल त्याच्यासाठी काढू शकता. 18 वर्षाच्या खाली असेल त्यांच्यासाठी पण तुम्ही काढू शकता. फक्त जे प्रीमियम पे करणार आहे त्यांचं वय 18 वर्षाच्या वर पाहिजे. प्रीमियम कोणीही पे करू शकते. आणि जर तुम्ही 18 वर्षांच्या खालच्या साठी काढत असाल तर हे सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही त्यांना एक वेल्थ क्रिएट करून देत आहे. डेथ बेनिफिट कोणत्या कॉजसाठी, कोणत्याही कॉजनी डेथ बेनिफिट झाली तरी पण तुम्हाला जे आहे ते, म्हणजे कोणत्याही कॉजनं डेथ झाली तरी पण ते जे आहे ते तुम्हाला पैसे मिळणार आहे. डेथ व्हायला पाहिजे तर नॉमिनीला पैसे मिळेल. इन्कम प्रूफ मॅन्डेटरी आहे का, नाही, इन्कम प्रूफ मॅन्डेटरी नाही आहे. नो मॅन्डेटरी इन्कम प्रूफ इज रिक्वायर्ड. मॅन्डेटरी फक्त काय काय आहे, तुमचं म्हणजे डिटेल्स तुमचे कलेक्ट केल्या जातील, त्याचा फॉर्म सुद्धा मी फिल करून टाकेल जेव्हा तुम्हाला करायचं आहे तेव्हा. बट इन्कम प्रूफ इज नॉन मॅन्डेटरी. ओके, तर मी तुम्हाला जे आहे शीट तर पाठवून देईल, ते तुम्हाला एक फॉर्म एक सिंपल गुगल फॉर्म फिल करायचा आहे. गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला जे आहे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फिल करायच्या आहे. जॉईंट काढता येईल का, उमेशजी, येस डेफिनेटली, तुम्हाला आम्ही कॉल करू आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या या क्वेरीचं उत्तर देऊ. जॉईंट काढता येईल की नाही याच्याबद्दल मी अजून शुअर नाही आहे, पण जे बजाज अलायन्सचे एरिया हेड आहेत त्यांच्यासोबत मी कन्सल्ट करेल आणि कन्सल्ट करून तुमच्या या प्रश्नाची क्वेरी जी आहे, जे उत्तर जे आहे ते तुम्हाला डेफिनेटली मिळून जाईल. ओके, अजून काही क्वेरी आहे कोणाला? खूप चांगली क्वेरी विचारली, मला पण याचं उत्तर माहित नव्हतं, मी लिहून ठेवतो. जॉईंट काढता येईल, जॉईंट काढता येईल का त्याच्याबद्दल मी सांगेल. बट मला असं वाटतं की जॉईंट पेक्षा एक तुम्ही स्वतः पॉलिसी काढून ज्यांच्या नावाने जॉईंट पॉलिसी काढणार आहे त्यांना तुम्ही नॉमिनी ठेवू शकता. तर हे तुम्हाला करता येईल, हे तर डेफिनेटली करता येईल. बाकी तुमची क्वेरी मी लिहून ठेवलेली आहे. अँड येस, डेफिनेटली जे बजाज अलायन्सचे एरिया हेड आहे ते बिकॉज ऑफ ट्रॅफिक इथे पोहोचू शकले नाही, पण सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, ज्या ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स पूर्ण मी तुम्हाला दिलेल्या आहेत. ते आले असते तर अजून चांगलं झालं असतं, तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे त्यांनी उदाहरण देऊन एक्सप्लेन केलं असतं. बट यू डोंट नीड टू वरी, तुम्ही फॉर्म फिल केला तर त्याच्यानंतर बजाज अलायन्सचे जे एरिया हेड आहे तेच तुमच्यासोबत बोलतील आणि तेच तुमचं जे डाऊट आहे ते सॉल्व्ह करतील. ओके, सो यू डोंट नीड टू वरी अबाउट इट. पॉलिसीच्या रिगार्डिंग आणि म्युच्युअल फंड सोबत कंपॅरिझन करून कसं करायचं, नॉमिनी 2 ठेवता येईल का? येस, नॉमिनी 2 ठेवता येतील आणि त्यांच्यामध्ये तुम्ही पर्सेंटेज सुद्धा स्प्लिट करू शकता की एका नॉमिनीला किती पर्सेंट, दुसऱ्या नॉमिनीला किती पर्सेंट. एसआयपी पण सांगा, एसआयपी तर डेफिनेटली सांगणार आहे मी तुम्हाला. पॉलिसी सोबत एसआयपी कोणती करायची हे मी सांगणार आहे आणि अशा एसआयपी सांगेल जे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगला सीएजीआर देतील. जसं इथे 20% आहे, ही एसआयपी तुम्ही बघू शकता 25% आहे. ओके, आपण सेम शीट ओपन केली का? एक मिनिट, दुसरी शीट ओपन करूया आपण. मार्च एप्रिल एसआयपीची अजून एखादी शीट आहे आपल्याकडे. एसआयपीच्या लेटेस्ट शीट जे आहे ना ते माझ्याकडे येत असतात.
सो डोंट नीड टू वरी. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जे पण एसआयपी मी तुम्हाला सजेस्ट करेल त्या एसआयपीचा मी तुम्हाला पास्ट कमीत कमी 20 ते 30 वर्षाचा परफॉर्मन्स मी तुम्हाला शो करेल. ओके, तो तुम्हाला काळजी करायची गरज नाही. हे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप इथे तुम्ही 10-12% वर अडकलेले असणार. बट येस, जे आमचा रिसर्च आहे, आमच्याकडे रिसर्च येत असतो. मोतीलाल ओसवाल कडून पण एसआयपीचा एक चांगला रिसर्च येत असतो. तर मी असे एसआयपी तुम्हाला सजेस्ट करेल ज्यांनी पास्ट मध्ये 30 वर्ष 20 वर्ष कंटिन्यू 20-25% सीएजीआर रिटर्न दिलेला आहे. ओके, तर ज्यांनी पास्ट मध्ये दिलेला आहे ते ऑब्व्हियसली फ्युचर मध्ये पण देऊ शकतात. तर तसेच एसआयपी आम्ही तुम्हाला सजेस्ट करेल. I am 25 years old and if I did SIP of 5,000 per month, how much return I will get in 10 years at the age of 35-36? Very easy. 5,000 per month, 60,000 per year. 6 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट झाली 10 वर्षामध्ये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जर तुम्ही सांगू शकत असाल 10 वर्षामध्ये 6 लाख रुपीज, हाऊ मच इट विल बिकम? 6 लाख विल बिकम 12 लाख, 13 लाख मॅक्सिमम. जर बघायचं आहे इथे बघा, 5,000 रुपीज पर मंथची एसआयपी 10 वर्षासाठी. हा थंब रूल लक्षात ठेवा, 10 वर्षासाठी एसआयपी आहेच नाही. 12% रिटर्न कॅल्क्युलेट करा. 6 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट, 11,20,000. जस्ट पैसे डबल होतील 10 वर्षामध्ये. तुम्हाला एसआयपी 15 वर्ष, 15%, 13,50,000. पैसे डबल होतील फक्त 10 वर्ष. एसआयपी इज नॉट फॉर 10 इयर. जर तुम्ही 5 वर्ष 10 वर्षासाठी एसआयपी करत असाल तर रिटर्न्स कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही. पैसे डबल होतील, फक्त एवढंच लक्षात घ्या. एफडी मध्ये 12 वर्षात होतात, एसआयपी मध्ये 10 वर्षात होतील. याच्यापेक्षा जास्त काहीच होणार नाही. एसआयपी जर करायची आहे तर 30 इयर, 25 इयर, 35 इयर एवढ्या वर्षासाठी करा. अदरवाईज गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट करा. 5 वर्ष पेइंग टर्म ठेवा, मॅच्युरिटीला पैसे घ्या गॅरंटीड. कारण एसआयपी मध्ये गॅरंटीड मिळणार नाही. जर एसआयपीने निगेटिव्ह रिटर्न दिले तर, एसआयपीने समजा 3% रिटर्न दिले तर 6 लाखाचे 7 लाखच होतील 10 वर्षाच्या नंतर. काय करता 7 लाख रुपये घेऊन? इन्व्हेस्टर 6 लाख केले, झाले 7 लाख. आणि एसआयपी 3% रिटर्न देते का? येस देते. एसआयपी 3-5% सुद्धा रिटर्न देते. मी खूप साऱ्या क्लायंट सोबत डेली बेसिसला कनेक्टेड असतो. 6.5%, 7%, 8%, 10 वर्षाचे रिटर्न एसआयपीचे 8%. कारण तुम्ही बरोबर एसआयपी केलेली नाहीये, बरोबर प्लॅनिंग केलेली नाहीये. एंजल 1, 0 अपस्टॉक्स तिथून बाय करून मागच्या 1 वर्षामध्ये ज्यांना सगळ्यात जास्त रिटर्न दिले ती एसआयपी तुम्ही सिलेक्ट केली. तसं एसआयपी इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट तसं होत नाही. प्रॉपर गोल प्लॅनिंग करून तुम्हाला फंडामेंटल समजून एसआयपीचे मिड कॅप आहे, लार्ज कॅप आहे, कोणता कॅप आहे ते बघावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लिहून घ्या, ही गोष्ट तुम्हाला लाईफ टाइम कामी येईल. ज्या एसआयपीनी मागच्या 1 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न दिले, जर तुम्ही या क्रायटेरियावर म्युच्युअल फंड सिलेक्ट करून त्याच्यात एसआयपी करत असाल तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षापर्यंत फक्त निगेटिव्ह रिटर्नच मिळणार आहे. ठीक आहे. जर एखाद्या म्युच्युअल फंडनी या वर्षी 50% रिटर्न दिले आणि तुम्ही हे पाहिलं आणि त्याच्यामध्ये एसआयपी चालू केली तर पुढच्या 5 वर्षापर्यंत तुमचे रिटर्न 5%च्या वर जाणार नाही. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मागच्या 1 वर्षाचा पास्ट परफॉर्मन्स पाहून तुम्ही एसआयपी करणार, तुम्हाला लाईफ मध्ये कधीच एसआयपी रिटर्न देणार नाही. तुम्हाला एसआयपी पहिले समजून घ्यावं लागेल, कन्सेप्ट काय आहे. लार्ज कॅप कोणते स्टॉक इन्व्हेस्टेड आहे, त्याच्यात 50 स्टॉक इन्व्हेस्टेड असतात. आणि एसआयपीच्या 10 एसआयपी 10 म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ नका बनवू. एकाच म्युच्युअल फंड मध्ये 60 स्टॉक आहे. जर तुम्ही एका म्युच्युअल फंड मध्ये तुमची 2 लाख रुपये टाकले तर तुम्ही 2 लाख रुपये एका फंड मध्ये टाकले, त्या फंड मध्ये 60 स्टॉक आहे. एका स्टॉक मध्ये किती पैसे टाकले 2 लाख डिवायडेड बाय 60 करा, मग तुम्हाला कळेल तुम्ही एका स्टॉक मध्ये पैसे किती टाकले. 5,000 10,000 रुपये पण नाही टाकले तुम्ही. त्याच्यासाठी तुम्हाला काय बघायचं आहे, तुमच्याकडे जर 1 करोड रुपये असतील तरी सुद्धा तुमच्याकडे 5 फंड सफिशियंट आहे. पण तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे 25,000 रुपयाची, त्याच्यातच 5 फंड आहे. कसं येणार रिटर्न? नाही येणार रिटर्न. 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे लमसम मध्ये, 5-5, 20,000 5 फंड मध्ये टाकलेले आहे, रिटर्न नाही येणार. विसरून जा, तुम्हाला रिटर्न्स येतील, रिटर्न्स नाही येणार. 1 करोड रुपये ज्याच्यामध्ये लोक जे पीएमएस मॅनेज करतात, मी सुद्धा पीएमएस मॅनेज करतो, 1-1 करोडचे फंड मॅनेज करतो मी पीएमएस मध्ये.
माझ्या पीएमएस मध्ये हार्डली 12 ते 15 स्टॉक असतात. 50 लाख 1 करोड रुपयाच्या कॅपिटलवर 12 ते 15 स्टॉक असतात. आणि मी जेव्हा क्लायंट्सचे पोर्टफोलिओ बघतो त्यांचा 8 लाखाच्या पोर्टफोलिओमध्ये 25 स्टॉक असतात. 8 लाखाच्या पोर्टफोलिओमध्ये 50 स्टॉक असतात. कसं येणार रिटर्न? 5 लाखाच्या पोर्टफोलिओमध्ये 50 स्टॉक आहे, रिटर्न येणार नाही. 5 लाखाचा जर पोर्टफोलिओ आहे, 2 ते 3 4 स्टॉक दॅट इज सफिशियंट. 5 स्टॉक तर मॅक्सिमम झाले. तर हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि येस, फॉर्म तर फिल करा. त्याच्यासोबत सोबतच तिथे तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ते तुम्ही शेअर करा आपल्या टीम सोबत. ऑलरेडी जर तुम्ही काही चुकीच्या इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्या आहेत तर ते शेअर करा. सगळे तुम्हाला टीम कॉल करतील. त्यांना सांगा आम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ते प्रॉपर वे मध्ये करून देऊ. ठीक आहे. तर डोंट म्हणजे जे चुका आतापर्यंत करत आले त्यालाच पुढे जे आहे कंटिन्यू नका करू. एकदा थांबा, कुठेतरी विचार करा, दाखवा एकदा पोर्टफोलिओ बघून घ्या तुम्ही काय काय चुका करताय, त्याला बरोबर करा, करेक्ट करा आणि राईट ट्रॅक मध्ये इन्व्हेस्टमेंट पर्यंत वापस चालू करा. म्हणजे जे तुमचं एंड गोल आहे, मे इट बी रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलांचं एज्युकेशन, घर घ्यायचं आहे, काही असू शकते, तर त्या एंड गोल पर्यंत तुम्ही पोहोचू शकले पाहिजे. अदरवाईज असं नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतच चालले एंड गोलला कधी रिचच नाही करत आहे. ठीक आहे, तर मग काही इन्व्हेस्टमेंटचा फायदा नाही.